आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा. आदरणीय प्रीतीदादा पाटील यांना विनंती करतोय आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अतिथी सुनीलजी कडू साहेबांना सन्मानित करायचा. तदनंतर मयूरजी ठाकूर, सन्माननीय मयूरजी ठाकूर आपल्याला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय मयूरजी ठाकूर आपल्याला विनंती केली जाते, आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. चला मॅचला करूया सुरुवात आणि पुढचे सन्मान आपण काही षटकानंतर करणार आहोत, परंतु मॅचला करूया सुरुवात. आजच्या रजनीची सुरुवात आवाज असेल संयमजी घरत. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. करूया डावाला सुरुवात. शेवटची रात्र आणि पहिलाच बॉल आक्रमण केलाय. बॉलला पाठवलं अगदी सीमा रेषेच्या जवळ डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धाबा मिळतात 2 आणि या 2 धावेनं डावाला केली सुरुवात. पहिली मॅच आपण अनुभवतोय ग्रीष्मा 11 ACC वडूनगर आणि त्यांच्या विरोधात शिवान्य स्पोर्ट्स भादवड असा पहिला आजच्या रात्रीमधील मोठा सामना हा तुमच्या भेटीला आला. बिग बॅटल, मोठी लढाई. सोडला बॉल, अगदी सुरुवातीला शफल झाले आणि तदनंतर व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. आणि टाइम अलर्ट आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. 4 षटकं तुम्हाला पूर्ण करावे लागतील. 5 षटकांची मॅच. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं. इट्स अ नो बॉल. पहिला खराब चेंडू या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहू शकता मोहसिन बलोच हा गोलंदाज अगदी फार दूरवरचा प्रवास करत आज या मॅच मध्ये भादवड संघ पोहोचला. नांदकर संघ आणि भूमी 11 बोनकोडे. भूमी 11 बोनकोडे आणि भालचंद्र स्पोर्ट्स नांदकर असा पहिला सामना आपण अनुभवतो. याच्यानंतर ग्रीष्मा 11 ACC वडूनगर शिवान्य स्पोर्ट्स भादवड ही दुसरी मॅच आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रीटचा इशारा दिला अंपायर्सनं. इथे फायदा उचलण्याची संधी आहे बॅट्समनला. राईट आर्म ओव्हर द विकेट्सनं बॅट्समन आहेत समोर मयूर. यॉर्कर टाकलाय बॉल. चांगली लाईन लेंथ या बॉलवरती पाहायला मिळाली. लगेच गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजानं आणि या गोष्टी कराव्या लागतील. प्रचंड मोठी स्पर्धा 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचं नियोजन अगदी एक वेगळाच थाट स्पर्धेचा पाहायला मिळालाय. राजेशाही थाट तुम्ही स्पर्धेचा अनुभवतोय आणि 4 भव्य दिव्य चमचमणाऱ्या ट्रॉफ्या तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहू शकाल. पहिल्या रात्रीमध्ये ग्रीष्मा 11 मोठी जुई संघ हा सुपर 4 मध्ये दाखल झालाय. जरूर चर्चा करू आपण, परंतु इथे बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाज हाताळतायत मोहसिन हा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. नवी मुंबई परिसरातील एक खेळाडू आहेत बोनकोडे आणि आज दूरवरचा प्रवास करत नांदकर भिवंडी परिसरातील संघ पोहोचलाय. पण किती सुदर्शन पाटील सर खासियत आहे स्पर्धेची. दूर दूरवरून संघ खेळण्यासाठी या स्पर्धेमध्ये आलेत आणि सर्व खेळाडूंचं आपण मनापासून स्वागत करूया. नेक्स्ट बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फिरून खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं. वेगळं धाडस दाखवलं. अंपायरचा इशारा आहे लेग बाईट्स एक्स्ट्रा एक सिंगल. एकाच्या सायनस धाव फळकावरती धावा जोडल्या जाते. आतापर्यंत 7 धावा धाव फळकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. रात्रीचे जवळजवळ 10:36 होत आहेत. ठीक 10:34 स्पर्धा सुरू झाली. आज थोडीशी प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. आज दूरवरून संघ खेळण्यासाठी येणार होते आणि ते अनुपस्थित राहिले, त्यामुळे मॅच आज थोडीशी उशिराने सुरू झाले. तो चला आता वेल वाचवा खेळाडूंना आम्ही हीच विनंती करतोय. ओव्हर द विकेट्सनं पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन चांगलं नाही. या बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाहीत खेळाडू. इथे बाईटच्या सायने एक सिंगल, एक्स्ट्रा रन. सुरुवातीला गोलंदाजानं चुका जरूर केल्या. नो बॉल आला, एक्स्ट्रा रन दिल्या, परंतु इथे लाईन मध्ये बदल करत योग्य टप्पा पकडल्या. या गोष्टी साकाराव्या लागतात जेव्हा तुम्ही गावासाठी उतरता. ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिलं षटक तुम्ही हाताळताय टीम कडून, तर तुमच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत आणि ते चांगली लयबद्ध गोलंदाजी, नियंत्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. ते म्हणजे मोहसिन या गोलंदाजाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. फिरून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरची रिॲक्शन बरंच काही सांगते. बॉल बचावलेत बॅट्समन. बॉल येईल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत बिनबाद 8 धावा. खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा तुम्ही पाहताय अवघ्या 8 धावा.
चांगलं संगीत अगदी गणपती बाप्पाला वंदन करून शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला शिवधर्म, शिवनीती, शिवविचार आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणारे वीर योद्धा शिवछावा संस्कृत पंडित संभाजी महाराज यांना आपण त्रिवार मानाचा मुजरा करूया. अगदी स्पर्धेला सुरुवात झाली. गणरायाच्या चरणी प्रार्थना केली ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि आज या स्पर्धेचा एक वेगळाच बोलबाला पाहायला मिळतोय आणि 5 प्रेक्षकांना देखील पारितोषिक आहे. जो आयवा कॅच पकडेल त्याच्यासाठी सरप्राईज गिफ्ट या आयोजकांच्या माध्यमातून मिळेल प्रेक्षकांना. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून ताडलाय, पॉइंटचा खेळाडू धावते बॉल मागे, परंतु बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार, चौकार. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय महेशजी कडू साहेब यांचं मंचाकडे आगमन होताना पाहायला मिळतं. माजी सरपंच, ग्रामपंचायत सोनारी, एक तडफदार युवा नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, सबका साथ सबका विकास. तर या दरम्यान आपण पाहता कार्यसम्राट माजी सरपंच सोनारी ग्रामपंचायत आदरणीय महेशदादा कडू यांचं या ठिकाणी आगमन. कदा स्वतः चांगले आयोजक ते गेला आणि क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम राहिलं. ते सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच महेशदादा कडू यांच्या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. धावफलकावरती धावा लागले गेल्या 13 धावा. पुन्हा एकदा फिरून खेळल्या, कम्मालीचा फटक्या, इनफिल्डच्या वरून उडवल्या बॉल सीमा पार, खणखणीत दुसरा चौकार. या भालचंद्र स्पोर्ट्स नांदकर टीमची एकही खेळाडू आतापर्यंत बाद झाला नाहीये. सलामीला आलेल्या दोन्ही खेळाडूंनी आक्रमण जारी केले, चांगले फटके एक्झिक्यूट करतात. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 25-27 रन्स बनल्या तर एक चांगला टार्गेट सेट होईल. या दृष्टिकोनातून बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. बॅट्समन आपण पाहता एकीकडे मोरेश्वर आणि त्याच्या सोबतीला मयूर दळवी. इट्स अ वाईट बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर चालला. चांगला डिसिजन अंपायरचा एक्स्ट्रा रन आणखीन इथे ऍड होईल आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने संघाची धावसंख्या बिनबाद 18 धावा. भालचंद्र स्पोर्ट्स नांदकरला खेळायची होती दुसरी मॅच, परंतु आज ग्रीष्मा 11 वडून नवघर, शिवन्या स्पोर्ट्स बादवडच्या जागेवरती पहिली मॅच भूमी 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही भालचंद्र स्पोर्ट्स नांदकरची पाहू शकता. प्रचंड गर्दी आहे. हे उरणचे प्रेक्षक आहेत आणि नेहमीच जिथे जिथे स्पर्धा असते तिथे उरणचे प्रेक्षक गर्दी करताना पाहायला मिळालेत. आज मी मराठीचं हे मोठी जुईचं क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये दर्जेदार या स्पर्धेचा बोलबाला राहिलाय. पुन्हा एकदा फिरून खेळलाय, लाजवाब फटकेबाजी, अगदी अल्टीपल्टी फटके पाहायला मिळतात. बॉल चाललाय सीमा पार, आणखीन एक आलाय खणखणीत चौकार. हॅलो. तर या दरम्यान सन्माननीय ऍडव्होकेट अमर दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतोय. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसन व्हायचं आहे. सन्माननीय ऍडव्होकेट अमर पाटील साहेबांच्या क्रीडा नगरीमध्ये श्री बापूजी देव चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळतं. विशेष कौतुक करतोय आपण मोरेश्वरच्या बॅटिंगचं. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांना लगावलेत आणि स्कोर आता वेगाने पुढे चाललाय. 22 रन्स विदाउट विकेट लॉस, 22 धावा धाव फलकावरी. नानकर टीमला चांगली स्टार्ट मिळाले, परंतु बोनकोडेला विकेटची गरज आहे आणि दबाव वाढवला. स्वीप करण्याचा प्रयत्न, मागे खेळायचा होता फटका, कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. यस, बाईचा इशारा दिला अंपायर्सनं. एक्स्ट्रा रन इथे देखील मिळेल. एक्स्ट्राच्या सायने 23 रन्स, 23 धाव फलकावरती. पहिल्या मॅचला आपण एन्जॉय करतोय. आज कुठला संघ या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये दाखल होईल? चमचमणाऱ्या 4 भव्य दिव्य ट्रॉफ्या, त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, दमदार स्पोर्ट्स बाईक तुम्ही पाहू शकता. 3 सायकल देखील आहेत. बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर, बऱ्याच गोष्टी तुम्हाला या स्पर्धेमध्ये डेफिनेटली पाहू शकाल तुम्ही. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समनना. बॉल येईल डॉट. 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत. भालचंद्र स्पोर्ट्स नांदकर बिनबाद 23 धावा. तर सन्माननीय
ॲडव्होकेट अमरदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आसन व्हायचं आहे. तर सन्मान केला जाईल घरत एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय भूपेंद्र शेठ घरत यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. प्रितेशजी पाटील यांचे अगदी जवळचे परम मित्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि मैत्रीचं एक वेगळं नातं राहिलं त्या आदरणीय भूपेंद्र शेठ घरत यांचा इथे सन्मान केला जाईल. या सन्मान यश दादा घरत यांनाही इथे सन्मानित केलं जाईल. तर सन्माननीय भूपेंद्र शेठ घरत यांचा इथे यथोचित मानसन्मान केला जातोय. असं म्हणतात दिव्याने दिवे लावत गेलो की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते, फुलांनी फुलं जोडत गेलो की फुलांचा एक फुलहार तयार होतो. त्याचप्रमाणे माणसाने माणसं जोडत गेलो की माणुसकीचं एक उत्तम सुंदर नातं तयार होतं. आणि आज आपण पाहता आमच्या आयोजकांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमा खातिर येणारी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. सुप्रसिद्ध उद्योजक भूपेंद्र शेठ घरत यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. धन्यवाद. बघा पाडोस्टिपचा प्रयत्न केला, फलंदाजाने क्विक सिंगल रनआउटची संधी होती. विकेट किपरने मात्र मिस केलं, स्टंपला विकेट मिळाला असता. यश दादा घरत यांना इथे सन्मानित केला जाईल. युवा उद्योजक यश दादा घरत यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. आज शेवटची रात्र आहे त्यामुळे मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करेल प्रेक्षकांची. पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य. मोठी जुईचे माजी सरपंच आदरणीय नारायण गजानन पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. मोठी जुई नगरीचे माजी सरपंच आदरणीय नारायण गजानन पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. शिवसेना पक्षाचे शिलेदार सन्माननीय नारायण गजानन पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्र आणि खरं तर शिवसेना यांचं अटूट बंधन म्हणजे शिवबंधन ज्यांच्या मनगडाला बांधलं असे खरं तर बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक, मॉडेल पण वाकणार नाही ही खरं तर संकल्पना आणि सातत्याने मराठी अस्मिता जपणारे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कडवट शिवसैनिक पाटील साहेबांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती रुपेशजी पाटील यांच्या वतीने चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या वतीने केला जातोय. धन्यवाद. तर मॅच आपण जर पाहिली, नानकर जो भिवंडी परिसरात संघ तर एका बाजू नवी मुंबई बोनकडे, त्यानंतर सन्मान केला जाईल कार्यसम्राट माजी सरपंच आदरणीय महेश दादा कडू यांना इथे सन्मान केला जाईल. स्वतः खरं तर सुप्रसिद्ध आयोजक आहेत आणि त्याचवेळेला रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भरीव योगदान ज्यांचं सातत्यानं राहिलंय आणि 190 उरण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश बालदी साहेबांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ज्यांच्याकडे सन्मान पाहिलं जातं असे युवा उद्योजक महेश दादा कडू सोनारी यांचा मी ते सन्मान घेत आहोत. तर महेशजी कडू यांना विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. मायेचे उबदार शॉल, सौंदर्याचा सुगंधी पुष्पगुच्छ आणि त्याच वेळेला आपण पाहता या ठिकाणी स्पर्धेची आठवण भेट सन्मानचे दोन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. एक विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या बोनकोडे संघाला. तर या दरम्यान आदरणीय प्रेमनाथजी ठाकूर साहेब नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक ज्यांच्या सौभाग्यवती दुत्तुम ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि रायगडमधील सर्वात प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून दुत्तुम ग्रामपंचायत पाहिलं जातं. श्रीमंत ग्रामपंचायत आणि त्या प्रतिष्ठित ग्रामपंचायतचे सरपंच ज्यांच्या सौभाग्यवती आहेत ते प्रेमनाथजी ठाकूर साहेबांचा सन्मान केला जाईल. मग अशी प्रियाल आणि ठाकूर साहेब यांनी सांगितलं का प्रियाल पाटील आमचे समालोचक, एकच वादा आमचे प्रेमनाथ दादा प्रत्येक वेळा प्रत्येक क्षेत्रामध्ये नेहमीच आमचं योगदान असं. ते आदरणीय प्रेमनाथजी ठाकूर साहेबांचा सन्मान. सॉफ्ट डिसमिसल, थोडासा कॉपी बुक स्टाईलने खेळले परंतु टायमिंग चांगलं होतं, उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं, खेळाडू बाद झालाय. 1 मोर विकेट डाऊन. नानकर संघाला मात्र आणखीन एक धक्का बसलाय या मॅच मध्ये. तर प्रेमनाथजी ठाकूर साहेबांचा सन्मान. यानंतर आदरणीय संदीपजी तांडेल आणखीन सत्कार मूर्ती आमच्या स्पर्धेचे, त्यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. संदीपजी तांडेल यांना विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. संदीपजी तांडेल यांचा इथे सन्मान केला जाईल. अजून एक खेळाडू बाद झाला दानकर संघाचा. भूमी 11 बोनकोडे हा संघ मैदानामध्ये पाहत आहे. संदीपजी तांडेल यांना इथे सन्मानित केला जाईल. आणि पुढील सन्मान असेल आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमचे सिनियर खेळाडू 40+ मास्टर आदरणीय निलेश दादा ठाकूर, माजी खासदार ट्रॉफीचे दमदार आयोजक निलेश दादा ठाकूर यांना इथे सन्मान केला जाईल. आणि कदा स्पर्धेला लागणाऱ्या सर्व
सामनावीरची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केला ते आदरणीय निलेश दादा ठाकूर शिवाजीनगर यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. नुकताच खरतर रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाने माजी खासदार चषक शिवाजीनगरच्या मैदानी पाहिलं होतं. उल्वे मधील सर्वोत्कृष्ट क्रीडांगण किंबहुना रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडांगण मध्ये मैदानाकडे पाहिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आदेश शिवाजीनगर आद्या स्पर्धेचे आयोजक निलेशदादा ठाकूर आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेला संपूर्ण सामनावीरच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या त्यांचं इथे आम्ही स्वागत घेत आहोत. आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. यानंतर आदरणीय हेमंत दादा परदेशी सुप्रसिद्ध उद्योजक त्यांचा सन्मान केला जाईल. हेमंतजी परदेशी यांना इथे आम्ही सन्मानित करत आहोत. नुकताच तिरंगा नाईट स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेसाठी दमदार योगदान राहिलं आदरणीय हेमंतजी परदेशी साहेबांचं त्यांचा इथे सन्मान केला जातोय. तर हेमंतजी परदेशी यांचा इथे सन्मान केला जातोय. मॅचकडे देखील आपण वळूया. खरं तर धावसंख्या किती झाली 32वा धाव फलकावरती 2 खेळाडू बाद नानकर टीम कडून पहिल्या सत्रामध्ये पण होताना पाहत आहे. बॉल तयार होतोय. रॅटम ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला फुल टॉस प्लेड ऑन झाले. बॅटला स्पर्श करून बॉल त्या ठिकाणी यष्टांवरती लागला. खेळाडू प्लेड ऑन झाला. आणखीन एक धक्का असेल टीम नानकरला. पुढील सन्मान असेल या सन्मान आदरणीय नितीन दादा कडू यांचा इथे सन्मान केला जाईल. सोनाली नगरीच्या आमच्या आणखीन सत्कार मूर्ती नितीन दादा कडू यांना इथे सन्मान केला जाईल. या स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले ते आदरणीय नितीन दादा कडू सुप्रसिद्ध उद्योजक यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आता इथे भरपूर बॉल लागले कारण मैदानाच्या सभोवताली आपण पाहिला खाडीचा संपूर्ण हा परिसर आहे. पाण्याचे जलाशय आहेत त्यामुळे अनेक वेळा प्रत्येक सामन्यामध्ये भरपूर बॉलची पूर्तता करावी लागली आणि या बॉलचे स्पॉन्सर आमचे नितीनदादा कडू यांचा सन्मान आम्ही मुख्य अतिथी मंचावरती घेत आहोत. सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर प्रोप्रायटर आदरणीय सिद्धिराम आरावते सर यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. डॉक्टर साहेब आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. डॉक्टर साहेबांचा आपण सन्मान करूया. वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव योगदान डॉक्टर साहेबांचा राहिला आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर मॅच देखील अतिशय महत्वाची सुरू आहे. नानकर विपक्ष बोनकोडे स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कमध्ये सज्ज आहे. या षटकामध्ये धावसंख्येचा पण उल्लेख धाबा स्कोर कार्डवरती आहेत 33 3/33. नेल्सन फिगर बॅकफुटला गेले लेट कट केलाय आणि पॉइंटच्या डोक्यावर फटका उडवला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघालाय डीप कव्हर पॉइंटला सीमा पार रन्स मधील 4 चौकार. आणि या ठिकाणी आमचे ऍडव्होकेट अमर दादा यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. ऍडव्होकेट अमर दादा यांनी ते सन्मान केला जाईल. आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. सन्माननीय आपण पाहता या ठिकाणी चंद्रशेखर ठाकूर आणि त्याचवेळेला प्रितेशजी पाटील रुपेशजी पाटील आणि आमच्या आयोजकांच्या वतीने हा सन्मान रुद्र पाटील देखील आहेत. ॲडव्होकेट साहेबांचे चिरंजीव यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. चांगली फटकेबाजी केली खरं त्या खेळाडूने. कधी लास्ट मोमेंटला बॅटचा फेस खोलला त्या ठिकाणी स्क्वेअर कट. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड केले. ओव्हर पिच बॉल हलक्यात मनगडे साईन मात्र बॉलला टर्न केलं. ऑन ड्राईव्हचा फटका सिंगल घेत असताना दोन्ही खेळाडू धावसंख्येमध्ये बदल 38 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. युवा उद्योजक आदरणीय अश्वितजी थळी अंबाजी वेराउश प्रोप्रायटर त्यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया बॅक टू क्रिकेट जिथे धाव फलकावरती धावा लागल्यात. चांगला फटका परंतु सरळच्या दिशेने अगदी स्टंपनं साथ दिली गोलंदाजाला आणि इथून कॅड होईल धाव बाद. लॉस्ट स्ट्राईकचे बॅट्समन अगदी परतलेत. मयूर दलवी हा खेळाडू बाद होईल आणि धाव फलकावरती धावा आहेत. आमच्या स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 38 धावा. भालचंद्र स्पोर्ट्स नांदकर आणि त्यांच्या विरोधात पहिली मॅच भूमी 11 बोनकोडे. थोडीशी प्रेक्षकांच्या मी दिलगिरी व्यक्त करू कारण फार मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित आहेत.
त्यांचा सन्मान व्हायला हवा. थोडं थांबवत आपल्याला. तर अश्वितजी थळी यांच्या ठिकाणी आगमन, युवा उद्योजक अंबाजी वेराउशे सर्वे सर्वा प्रोप्रायटर त्यांच्या ठिकाणी आगमन. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय चंद्रशेखर ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ कोपरुली यांच्या वतीनं शब्द सुमरानं आपलं स्वागत करतोय. संदीपजी ठाकूर, हरेश्वरजी मात्रे नागाव यांच्या ठिकाणी आगमन होताना आपण पाहत आहे. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. संदीपजी ठाकूर आणि हरेश्वरजी मात्रे साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत. नागाव गावचे आमचे सत्कार मूर्ती, त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. नागाव संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला समिती आलं, पण नागाव दुसऱ्या रात्रीमध्ये साई संघासोबत तो संघ पराभूत झाला होता आणि त्या गावचे आमचे आदरणीय संदीपजी ठाकूर, हरेश्वरजी मात्रे यांचा इथे यथोचित मानस सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. गेस्ट इज गॉड. याही वेळेला यॉर्कर अक्षरशः खोदून काढला बॉलला. पार्क चंदन त्या ठिकाणी आहे डीप मध्ये, त्यांच्या दिशेने फटका. 1 रन घेऊन जातील दोन्ही खेळाडू. 1 रन मिळेल. हरेश्वर मात्रे साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत. हरेश्वरजी मात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 39 शेवटचं षटक आहे. 39 धाबा. या बला थोडासा बॉल खाली राहिला, सबरी डिलिव्हरी, कटरचा वापर केला आणि बॉल टप्पा पडला, खाली राहिला. त्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना स्वप्नील नाईक यष्टांच्या मागे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. माजी सरपंच आसुराम तुकाराम भोईर साहेब मोठी जुईचे त्यांच्या ठिकाणी आगमन. विद्यमान ग्रामस्थ पंचमंडळाचे अध्यक्ष त्यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आसुराम तुकाराम भोईर साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत. तर या सन्मान आदरणीय प्रशांतजी भोपी यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. माजी सरपंच साहेबांचा पण सन्मान घेऊया मंचावरती. फटका लाजवाब, क्या बात है, जबरदस्त टायमिंग, पायावर टाकला, यॉर्कर दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय आमच्या अतिथी मान्यवरांना अभिवादन करण्यासाठी. सीमा पार षटकार, लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट. चला बॉलची पूर्तता करा मैदानामध्ये. सन्मान या ठिकाणी होतोय. 5 ओव्हरचा सामना आहे. तर या दरम्यान आदरणीय दिनेशजी पाटील सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कमिटी यांचा सन्मान केला जाईल. आसुरामजी तुकाराम गरज साहेबांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. आसुराम तुकाराम भोईर साहेब माफी असावी, माजी सरपंच यांचा सन्मान केला जातोय. यस, आमचे निखिल भोपी यांच्या ठिकाणी आगमन. वेलकम. बरेचसे एखादं मान्यवर प्रथमेश दादा पाटील बोकडविरा आणि त्यानंतर आपण पाहता प्रशांत दादा भोपी चिंचपाडा, निखिल भोपी चिंचपाडा यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. आणखीन एक कट्टर शिवसैनिक निखिल भोपी यांच्या ठिकाणी आगमन. श्री कॅरियर अकॅडमीचे प्रोप्रायटर निखिल भोपी, ज्यांच्या अकॅडमीतून अनेक महाराष्ट्र पोलीस घडले, त्याचे सर्व निखिल भोपी यांचा इथे सन्मान केला जाईल. निखिल या आपला सन्मान स्वीकारा. श्री करियर अकॅडमीचे सर्व निखिल भोपी यांचा सन्मान. आपल्या खरतर समाजातील युवकांना अगदी कमी दरामध्ये चांगलं मार्गदर्शन घडवणारे आमचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक निखिल भोपी यांचा इथे सन्मान केला जातो. प्रथमेश दादा पाटील बोकडविरा यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. दादा आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. प्रितेशजी पाटील चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते प्रथमेश पाटील बोकडविरा यांचा सन्मान केला जाईल. प्रशांत दादा भोपी यांनाही विनंती असेल आमच्या सन्मान स्वीकार करावा. कदा प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करी शेवटची रात्र आहे, मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने आहे, त्यामुळे प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य.
नानकर विपक्ष बोनकडे धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 47. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय नानकर संघ. नानकर संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळे 50+ जरी धावा आल्या तरी मात्र सामन्यामध्ये मजा येईल. बोनकोडे संघाकडे बॅटिंग चांगली आहे, त्यामुळे चांगले बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर. याही वेळेला सबमरीन डिलिव्हरी, विकेट किपरचा थ्रो होईल, तद्वर मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. प्रशांतजी भोपी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 3रा रनचा प्रयत्न झालाय आणि इथे कदाचित रनआउटची संधी मिळेल आणि विकेट मिळेल. फर्स्ट रनसाठी चेक केलं जाईल जेव्हा डिरेकेट केला होता स्वप्नील नाईक याने, ते आपण टीव्ही अंपायरच्या मदतीने पाहूया. जर तिथे बाद असेल तर मात्र एकही रन आय थिंक नसेल, आणि तिथे बाद नसेल तर 2 धावा डेफिनेटली मिळतील बॅटिंग टीम करणाऱ्या नानकर संघाला. तर सन्मान या ठिकाणी केला जातो मान्यवरांचा, कर्तृत्वान सर्व आमच्या या ठिकाणी नेतृत्वांचा सन्मान इथं केला जातोय. धावसंख्या बघा चेक करा, पहिल्या रनसाठी रनआउट झालेले आहेत की नाही ते पाहिलं जाईल. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. आपण नानकर संघ जो निर्णय येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. टार्गेट किती असेल? सर नॉट आउट 2 धावा असतील शेवटच्या बॉलवरती, त्यामुळे टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट केल्या धावा तब्बल 49, म्हणजे परफेक्ट 50चं टार्गेट 5 ओव्हरमध्ये चेस करावं लागेल भूमी 11 बोनकोडे टीमला. 5 षटकं 50 धावा, 30 चेंडूमध्ये 50 धावा चेस करावं लागतील. सर लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या आणि विनंती राहील बोनकोडे संघाला आपणही मैदानात ताबा घ्या. 2 सलामीवीर खेळाडू पाठवा. धन्यवाद डीजे. बघा सामना सुरू होतोय, लवकरात लवकर पहिली ओपनिंग जोडी मैदानाकडे पाठवा. भूमी 11 बोनकोडे. तर यानंतर आम्ही सन्मान घेत आहोत प्रियाल पाटील, आमचे उत्तम कलाकार आर्टिस्ट, जो तुम्ही लोगो पाहताय खरं तर मैदानावरच्या आतमध्ये बापूजी देव चषक तो त्यांनी बनवलाय आणि नेहमी सहकार्य असतं या काय तर स्पर्धांसाठी. आणि खास करून प्रितेश पाटील यांचे अगदी जवळचे सहकारी, त्यांचे मित्र परम मित्र प्रियाल पाटील, आमचे उत्तम समालोचक कलाकार सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान. तर या दरम्यान मयुरेशजी ठाकूर यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांचा सन्मान केला जाईल. प्रितेश पाटील यांचा संपूर्ण मित्र परिवार. बघा मुख्य प्रवेशद्वारावरती आपण गाड्या पार्क करू नका, रस्ता मोकळा ठेवा, जागा मोकळी ठेवा. आज मोठ्या संख्येने मान्यवर येतील, त्यामुळे प्रेक्षकांना विनंती राहील आपण त्या ठिकाणी व्यवस्थित गाड्या पार्क करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होणार नाही, काळजी सर्वांनी घ्या. तर मयुरेश ठाकूर मित्र परिवार यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. चला या मित्र परिवार आपला सर्वांचा एकत्रित सन्मान केला जाईल. पन्नास धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 50 धावसंख्येचा पाठलाग इथे कशा पद्धतीने होईल की या धावा रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा रोशनजी पाटील सर तारा यांच्याकडे आपण जाऊया दुसऱ्या इनिंगसाठी. धन्यवाद. तर धन्यवाद. या दरम्यान आमचे उत्तम समालोचक अविनाश ठाकूर दादर पेण यांच्या याकडे आगमन. बॉल हवाय, आणखी एक बॉल द्या
यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बॉल बॉय तर अमय पितळे यांच्या शुभ हस्ते सनी तांडेल यांचा सन्मान केला जाईल. एक्स्ट्रा बॉल आपण चॉईस करून ठेवा आणि तो पंचांकडे द्या म्हणजे वेळ वाचेल आपला. 50 धावांचा पाठलाग करताना पहिली जोडी मैदानाकडे चालली. पार्थ चंदन आणि जितेश राऊत आणि पार्थ चंदन हे दोन खेळाडू सलामीवीर मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना मैदानाकडे दाखल होताना पाहत आहे. मग अशी मी उल्लेख केला खरं तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नामदार पालकमंत्री पालघर जिल्ह्याचे गणेशजी नाईक साहेबांचं हे गाव आणि नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. आणि आज हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहत आहे आपले भूमिपुत्र आणि खरं तर स्वप्नील नाईक यांचा मी आवाज उल्लेख करील. त्यांचे पुतणे मात्र या संघाला लीड करत असताना. धन्यवाद सर्व पाहुण्यांचा. पुन्हा एकदा मी शब्द सुमराने स्वागत करतो वळतो सामन्याकडे. अक्षय थेटे या संघाचा प्रमुख खेळाडू अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे भन्नाट वेग आहे तो अक्षय थेटे या पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये सज्ज झाला. पर ओव्हर 10.00 हा रिक्वायर्ड रन रेट राहील या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 बोनकोडे संघाला. जगनाना पाटील आमचे मित्र खरंतर टिटवा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध बिल्डर स्वतः चांगले खेळाडू त्यांचं आम्ही या ठिकाणी नक्की स्वागत करतोय. निहालजी चवलकर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. डेप्युटी इंजिनियर रायगड जिल्हा परिषद त्यांचा आपण सन्मान करूया. वेल एज्युकेटेड डेप्युटी इंजिनियर निहालजी चवलकर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. निहालजी चवलकर या आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. अतिथी देवो भव असं म्हणतात. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आणि आजच्या रात्रीमध्ये मोठ्या संख्येने मान्यवर. पहिला चेंडू होता लगभग आहे पूर्णपणे व्यासपीठावरती. बघा नेक्स्ट मॅच असेल भादवड आणि वडूनगर ज्यामध्ये टॉस संपन्न झाला. निर्णय देखील घेतला वडूनगर संघाने बॅटिंगचा. त्यामुळे भादवड टीम तुम्हाला फिल्डिंगला उतरावं लागेल पुढच्या मॅचमध्ये. फ्लिक केला बॉलला पायावरती टाकला चेंडू मनगडे सायने टर्न केला मिड विकेटला. लाजवाब एफर्ट्स लावले. पायाने थांबवण्याचा प्रयत्न झाला त्याने डीपमध्ये. सेकंडचा कॉल. थर्ड रन होईल का? तिसरी झाली कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं कॉलिंग. यस आमचे आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांचे भाचे अंकित पाटील इंजिनियर त्यांचा आपण इथे सन्मान करूया. क्षितिजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. हेमंतजी परदेशी शिरणे नगेचे आमचे सुप्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचा आर्थिक सहकार्य आम्हाला मिळाला. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. इनसाइड आउट सिंगल आणि स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईलने बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी. वन बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार चौकार. मधून पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. तर स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी आपण आगमन होताना पाहत आहे. स्पर्धेचे आमचे प्रमुख आधारस्तंभ आदरणीय महेंद्रशेठ ठाकूर यांच्या ठिकाणी आगमन. नुकताच त्यांचं आपण गीत त्यांचं ऐकलंय. खरं त्यांचं टायटल गीत त्यांना डेडिकेट करणारं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. चांगली बॅटिंग मैदानाकडे चालली. पुढे आले होते यावेळेला आपण पाहिला हुक केला बॉलला. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. दिशा दिली बॉल निघाला फाईन लेग रिझन कडे. सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. हे चंद्रशेखर ठाकूर दादा एक नंबर. हे चंद्रशेखर ठाकूर दादा एक नंबर. क्या बात आहे. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकताय. बघा समोरून
मुख्य प्रवेशद्वारात आपण गाड्या पार्क करू नका, ते बाजूला करा प्लीज, विनंती राहील. आज मोठ्या संख्येने पाहुण्यांचा ताफा तुम्हाला आमच्या VIP डायजवरती पाहायला मिळेल. त्यामुळे प्लीज सूचना असेल सर्व आमच्या प्रेक्षकांना, खेळाडूंना आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा. पार्क आक्रमक झालाय, स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा आपण पहिला कट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी बॅटची आतली कडा घेत बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बेसावतो. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली आहे भूमी 11 बोनकडे संघाची. 13 धावा, बिनबाद 13 अशी सुरुवात. याच दरम्यान मी विनंती करतो गिरीशजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. युट्यूबर फेमस गिरीशजी म्हात्रे यांना मी विनंती करतो आपण देखील मंचावरती यायचं. अश्वितजी थळी साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. मी आयोजकांना विनंती करतोय आदरणीय सन्माननीय अश्वितजी थळी साहेब, एक युवा उद्योजक म्हणून ज्यांची प्रचंड मोठी ओळख आणि अंबाजी वेअर हाऊस प्रोप्रायटर अश्वितजी थळी साहेबांचा इथे सन्मान केला जाईल आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत करण्यात आले. अश्वितजी थळी साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती पाहणार आहात. युवा उद्योजक अश्वितजी थळी साहेबांचा सन्मान. अक्षय कोळी मात्र सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आले. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 37 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. मॅच ऑन. आणखी आपण जर सामना पाहिला तर बॅलन्स आहे, कारण विकेट मिळाले नाही आहेत फिल्डिंग करणाऱ्या नानकर टीमला. बॉल तयार. ओव्हर द स्टंप्स, वेगावरती स्वाद झाला. ऑन साइडला फटका, गॅपमध्ये पॅरलल स्ट्रोक चालला बाउंड्रीच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करतो, सीमा पार षटकार. बघा, ज्याने झेल पकडलाय त्या प्रेक्षकांना मात्र सरप्राईज गिफ्ट असेल. प्रेक्षक कमाल कॅचसाठी आपण या मंचावरती सन्माननीय सिद्धेश पाटील बोकडविरा यांचा मी ते सन्मान घेत आहोत. सन्माननीय सिद्धेशजी पाटील बोकडविरा यांना विनंती राहील आपण या ठिकाणी आमचा सन्मान स्वीकारावा. सिद्धेशजी पाटील बोकडविरा यांना इथे सन्मानित केलं जाईल. नेक्स्ट बॉल, वेगवान फटका. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत. त्या ठिकाणी आपण पहिला बॉलला थांबवण्याचा निर्णय घेतला. अगदी योग्य निर्णय. थांबले, कारण झेलचा प्रयत्न केला असता तर कदाचित बॉल डोक्यावरून गेला असता. त्यामुळे अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होता, प्रसंगावधान चांगलं दाखवलं. इथे 1 रन मिळाली. प्रेक्षक कमाल कॅचसाठी आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट आहे. ज्यांनी झेल पकडलं त्यांनीच इकडे या आणि आपलं गिफ्ट घेऊन जा. आयवा कॅच साठी हे पारितोषिक. तर सिंगल रन मिळाली. सिंगलच्या मध्ये धावसंख्या आपण जर पाहिली 20, अजूनही 30 धावा बनवायच्या. येणाऱ्या 22 बॉलमध्ये सामना थोडा सोपा होत चाललाय भूमी 11 बोनकोडे संघासाठी. आक्रमक झाले त्या ठिकाणी पार्थ आणि त्याच्या बरोबरीने जितेश राऊत हे दोन खेळाडू. खोलात टाकलाय, फक्त लेग लान्स केला बॉलला. हलकीशी गळागत बॉल मागे निघाला. शॉर्ट फाय निघाला. सेकंडचा कॉल, पार्थचा कॉल होता. रिस्क घेतली आणि 2 धावा अगदी सहज गदा कंप्लीट. पार्थची देहबोली बघा, अगदी उंचीचा आहे आणि लांब पाय टाकत मात्र विकेटवर धावतोय. त्यामुळे त्याला रन घेणं तितकं कठीण काम नाहीये. तर 2 धावा घेतल्या. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतील बॅटिंग करणाऱ्या बोनकोडे संघाच्या खात्यामध्ये. विकेट हवा एखादं फिल्डिंग करणार नानकर टीमला. जर का विकेट मिळाला नाहीये तर मात्र सुरुवातीलाच ही सलामी घातक ठरू शकते त्या ठिकाणी नानकर टीमसाठी. 2 सलामी खेळाडूंची पार्टनरशिप चांगलीच झाली. पुन्हा एकदा लो फुल टॉस, सेन्सिबल क्रिकेट. पार्थ खत एक उत्तम लेदरचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याची क्षमता आहे. दोन्ही खेळाडू लेदरचे आहेत आणि लेदर म्हटलं की बॉलच्या मेरिटनुसारच खेळलं जातं. आणि इथे त्याच धाटणीचे फटके आपण पार्थ चंदन याच्या बॅटमधून पाहताय. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केला. 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या धाव फलकावरती
24 अजूनही 26ची गरज आहे. येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 बोनकोडे या संघासाठी. बघा गाडी क्रमांक MH46 7568 ज्यांची असते त्याने प्लीज गाडीजवळ पोहोचा आणि सुरक्षित ठिकाणी पार्क करा. नो लुक शॉट, क्या बात आहे. उंची घेतली आणि ते रनिंग कॅचचा पर्यंत झाला होता. हा बॉल ट्रॅव्हल झाला असता बाउंड्रीच्या बाहेर तर मात्र शॉट ऑफ द नाईट. पण चौकार नक्की मिळेल. प्रयत्न चांगले करतो फिल्डरने आणि बॉल निघाला त्या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा चौकार. बघा पुन्हा एकदा विनंती असेल MH46 7568 गाडी क्रमांक बाजूला घ्या आपण प्लीज. कमालीचा फटका, इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला पाहायला मिळालं टेनिस क्रिकेट मधलं. टायमिंग चांगलं होतं. पुन्हा एकदा आपण रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहिलं. प्रत्येकाचं लक्ष लागलं त्या LED स्क्रीन मध्ये आणि फिल्डरचंही कौतुक करावं लागेल. काय एफर्ट्स लावले ते. हा झेल टिपला असता तर एका वेळेला आपण जर पाहिलं कॅच ऑफ द नाईट देखील ठरली असती. इतके चांगले प्रयत्न होते त्या डीप मध्ये. चौकाराच्या मध्ये संघाची वाढती धावसंख्या धावफल कधी लागली ती म्हणजे आतापर्यंत 28 अजूनही 22ची गरज आहे. पार्थने मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली. चांगला स्टान्स त्याचा आहे. अगदी क्लिअर स्टान्स आहे. तितके चांगले फटके. ऑन साइडला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मिस टायमिंग आहे कारण बॅटच्या वरती चढला स्टिकर एंडला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळाला नांदकर टीमला. पहिला खेळाडू बाद झाला पार्थ चंदन. बॅक टू द डग आउट. धन्यवाद. चला आयवा कॅच होल्डर या आपण आपला पारितोषिक आहे. बोकडविराचे आमचे प्रेक्षकात अभिषेक, क्या बात आहे. मी आदरणीय प्रतिभाताई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे सरप्राईज गिफ्ट. कॅमेरामन फोकस करा इकडे. गोड आठवणी. पार्कसाठी एकदा जोरदार टाळा उद्या. चांगला स्टार्ट दिलाय आणि इथे प्रेक्षक कमाल कॅच. बक्षीस घ्यायला स्टेजवर राहिला आयवा कॅचवाला आणि खरं तर हे पारितोषिक त्यांना जाते सरप्राईज गिफ्ट. अभिनंदन अभिषेक. बोकडविराचे प्रेक्षक आहेत या स्पर्धेमध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं आज खरं तर विविध विभागातील प्रेक्षक तुम्हाला सहभागी होताना पाहायला मिळतील. विकेटची गरज होती. विकेट मिळाला शेवटच्या बॉलमध्ये. अक्षय कोळी या गोलंदाजाला धावसंख्या आपण पाहिली. धाव फलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28-28. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 22चं समीकरण. मॅच ऑन आहे. 18-22. नवीन खेळाडू स्वतः कॅप्टन मैदानाकडे चालले. त्या ठिकाणी विघ्नेश पाटील, सन्माननीय प्रशांतदादा कडू, मनीषजी कडू, हितेशजी कडू, अक्षय कडू या मान्यवरांना विनंती असल्याने या मंचावरती आपलं स्वागत. आदरणीय प्रशांतजी कडू, मनीषजी कडू, हितेशजी कडू, अक्षय कडू या सन्मान्य पाहुण्यांना विनंती असल्याने या मंचावरती आपलं स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा स्कोर कार्डवरती लागल्या 28. अक्षय थेटे या ओव्हरमध्ये मॅजिक दाखवेल का क्षमता आहे या खेळाडूकडे. चांगला खेळाडू या ओव्हरमध्ये सज्ज होत असताना 18-22. 7.33 रिक्वायर्ड रन रेट. या मॅच मध्ये आपण पाहताय भूमी 11 बोनकोडे संघासाठी 3रं षटक. फार एंड करून मात्र बॉलिंग मारत सज्ज होतो गोलंदाज. या बोला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. गती कमी केली होती. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि पहिल्याच बॉलमध्ये व्हेरिएशन दाखवलं. मागच्या ओव्हरमध्ये जितके वेगवान बॉल टाकले त्यात तितकाच आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाले खरं तर पार्थ कडून. पण इथे डॉट बॉलने सुरुवात केली अक्षयने. हे षटक फार महत्वाचं या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टम्प्स. याही वेळेला गतिमान बॉल शॉर्ट फाईन लेगला बीट केलंय. पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि इथे नशिबाची साथ. बॉल निघाला फाईन लेगला. सीमा पार. नशिबाचा चौकार. पाटील यांच्या ठिकाणी आगमन. मोस्ट वेलकम. आपलं स्वागत. तर इथे आपण पाहता चौकार घोषित केला. 4 धावा आल्या. चला स्पीडअप करा. आपण पहिला सामना आजच्या रात्रीमधला थोडा आजच्या रात्रीचा शेड्यूल डिले झालाय. याचं कारण आहे कधी दूरवरचे संघ आहेत. भिवंडी, मुंबई, कल्याण या विभागातील संघ तुम्ही आजच्या खरं तर पोलमध्ये पाहताय. त्यामधला पहिला सामना नांदकर विपक्ष बोनकोडे. 4 धावा ऍड होताना आपण पाहिला. काही वेळेला बॅक टू द बॉलर. स्टम्पचा वेध घेतलाय आणि इथे आपण पाहिलं सेकंडचा कॉल. निघाले दोन्ही खेळाडू. 2 धावा घेऊन गेले दोन्ही फलंदाज. मागच्या इनिंग मध्ये देखील असंच घडलं होतं. तेव्हा विघ्नेशने स्टम्प्स हातामध्ये घेतला होता रनआउटसाठी.
आणि खेळाडू बाद झाला होता. नशिबाची साथ बोनकरे टीमला मिळाली होती, परंतु यावेळेला मात्र पुन्हा एकदा 2 धावा ॲड होतील. जितेशच्या खात्यामध्ये 2 धावा ॲड होतील. भूमी 11 बोनकरे संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या 34. 15 चेंडू 16. इथे आडव्या बॅटने खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा फटका, क्रॉस बॅटेड शॉट, आपण पूल केला षटकार. संकटकारी धावून येते भक्तांचा. 40 धावा धावफलकावरती आल्या. अजून 10 धावांची गरज आहे. क्लीन बॉल, क्या बात आहे. चारी मुंड्या चित केलं जितेश राऊतला. वेगावरती स्वार झाला. टोक्रशिंग यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉय. दुसरा धक्का असेल बोनकोरे टीमला. कॅमेरामॅनला विनंती राहील, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आमच्या पब्लिकला फोकस करा. आजच्या रात्रीमध्ये तुडुंब गर्दी आहे मैदानाच्या अवतीभवती, आणि खास करून सर्व प्रेक्षक राजांना विनंती असेल, आपण ज्या आपल्या बाईक असेल किंवा गाड्या असेल त्या व्यवस्थित पार्क करा. दांडी उडवली करता जितेश, इतका वेगवान बॉल होता जितेश. अक्षय थेटेचा क्लीन बोल्ड त्रिफा उद्ध्वस्त केलाय. अजूनही 10 धावांची गरज. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय परशुराम साठे. आणखीन एक स्फोटक खेळाडू स्वप्नील डांगे आहेत की ना टीममध्ये. यस, त्यांची फिल्डिंग मला आताही आठवली का, शिवाजीनगरच्या मैदानावरती जो सामना झाला होता गोटेकर चर्चेमध्ये होते. 5 झेल पकडल्या होत्या आणि सामनावीर राहिले होते. बस फिल्डर बनकोडे संघाचे मैदानाकडे परशुराम साठे इन ॲट नंबर 4. धावसंख्या आपण जर पाहिली 40 धावा धावफलकावरती, आणि अजूनही 13 मध्ये 10 बनवायचे आहेत. अक्षय थेटेचा शेवटचा बॉल ओव्हरमधला असेल. लास्ट बॉल. पूर्णपणे मॅचवरती वर्चस्व गाजवलं आतापर्यंत. कट केला बॉलला. धीम्या गतीचा बॉल होता, दिशा दिली होती, आणि इथे मात्र बॉल थर्डमॅनला फील्ड झाला. रन नसेल या चेंडूवरती. आता येणारे बॉल 12 विजयासाठी 10 धावांचं समीकरण. 12 चेंडू आणि 10 धावा हे कॅल्क्युलेशन. डीजे प्लीज. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा आल्या 40. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये बनवायच्या तब्बल 10 धावा. 5.00 हा रिक्वायर्ड रन रेट. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण अनेक वेळा पाहिलं, जेव्हा जेव्हा धावा कमी तेव्हा तेव्हा सामना हाय व्होल्टेज. जो उल्लेख केला मी स्वप्नील डांगीचा, तोही सामना तसाच होता. गोठेकर विपक्ष बोनकोडे. गोठेकर संघाला स्वप्नातही वाटलं नसेल त्या सामन्यामध्ये आम्ही पराभूत होऊ, परंतु पराभूत झाले आणि खरं तर शेवटपर्यंत प्रयत्न केले होते बोनकोडे संघाने. तसे प्रयत्न आता या मॅचमध्ये नांदकर टीमला करावा लागेल. कालच्या रात्रीमध्ये मी ओळ्याच्या मैदानी सामना पाहिला होता. वन सोल्युशन 40+ नवी मुंबई विपक्ष नेहा एंटरप्राइजेस उरण 40+ या टीममध्ये 2 ओव्हरमध्ये 8 धावा बनवायच्या होत्या उरण टीमला. त्या धावा वाचवल्या होत्या खरं तर वन सोल्युशन नवी मुंबई 40+ टीमने. आता या मॅचमध्ये 10 बॉल खरं तर 12 बॉल 10 वाचवता येतील का हा प्रश्न पडला. याचं उत्तर नांदकर टीमच्या गोलंदाजांना आणि खतर क्षेत्ररक्षकांना द्यावं लागेल. 1-1 रन वाचवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. समोर आव्हान जरी कठीण असलं तरी याच कठीण आव्हानामध्ये तुम्हाला तुमची जिद्द चिकाटी दाखवावी लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. 12-10 प्रति ओव्हर. 5.00 हा रिक्वायर्ड रन रेट. समोर विघ्नेश पाटील यांच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंगला खेळाडू असेल परशुराम साठे. 4थ्या क्रमांकामध्ये शुभम जाधव या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आले. कट केला बॉलला. सेन्सेबल क्रिकेट चांगल्या पद्धतीने आपण पाहिला. त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला ड्राईव्ह केला बॉलला. सेकंडला चान्स घेतला आणि 2 धावा. कंप्लीट टाळ्यांचा गजर होता या दोन्ही खेळाडूंसाठी, कारण ही रणनीती फार महत्वाची आहे. कधी कधी अशा कंडिशनला आपण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला जर का विकेट मिळाले किंवा डॉट बॉल फेस केले की दबाव आपणे आप तुमच्या संघावरती वाढत जातो. त्यामुळे इथे आपण पाहिला 2 धावा घेत असताना दोन्ही खेळाडू 11 बॉल आणि विजयासाठी आता 8चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहिला. फास्ट अँड फ्युरियस मुवमेंट नव्हती त्या ठिकाणी पायांची. बॅटचा फ्लो खाली येण्या अगोदर, बॅट लिपला खाली आणण्या अगोदर बॉल निघाला झपकन विकेट किपरच्या हातामध्ये.
मी मगाशी उल्लेख केला भरपूर वेगवान गोलंदाज आहेत नांदकर टीम मध्ये. त्यामधला अक्षय शुभम माफी असावे अक्षय त्यानंतर शुभम जाधव हा गोलंदाज या षटकामध्ये आलाय. याला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू. जसजसे डॉट बॉल येतील तसतशी सामन्यामध्ये मजा येईल यातील मात्र शंका नाही आहे. प्रेक्षक तेच पाहत असतील हा सामना शेवटमध्ये कसा जाईल. हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांना पाहावयास आवडते. त्यामुळे इथे जर का हा सामना रोमांचक परिस्थितीमध्ये न्यायचा असेल तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. तेव्हा दबाव बॅटिंग टीम वरती वाढेल किंवा त्या बॅटरवरती वाढेल. बघा आता अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. स्लिम ड्रॉपला एक फिल्डर उभा केलाय. आगळी वेगळी रणनीती आता नांदकर संघाकडून एक रन वाचवण्यासाठी. आणखीन एक डॉट बॉल. विघ्नेश पाटील करतोय काय मैदानामध्ये हा प्रश्न पडला आता डगआउट मध्ये बोनकोडे संघाच्या खेम्यामध्ये. सलगचा तिसरा डॉट बॉल समीकरण बनलं आता. 8 चेंडू मध्ये 8 धाबा रन बॉल इक्वेशन आलं. हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत या ओव्हरमध्ये. 8 बॉल 8. मी मगाशी म्हटलं ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार नेहमी पाहिला. सामने जितके लो स्कोरिंग तितके हाय व्होल्टेज. त्यामुळे आता ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल की का असे प्रश्न निर्माण झालेत. चांगली कामगिरी केली आता या षटकामध्ये शुभम जाधव या गोलंदाजाने. 8 बॉल 8 रन बॉल इक्वेशन समोर विघ्नेश पाटील. लॉफ केला बॉलला 20 मध्ये खेळले. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. हा षटकार मारत मात्र आपले इरादे स्पष्ट केले. षटकार 6 धाबा 7 बॉल 2 धाबा. बॅट्समन ज्याने पकडलं झेल पकडलं त्याने या आपलं सरप्राईज गिफ्ट घेऊन जा. प्रेक्षक कमाल कॅच. आयवा तर एक टीव्हीचं ब्रँड होतं इलेक्ट्रॉनिक पण तो आजही चर्चेमध्ये आहे या प्रेक्षकांमुळे. चला ज्याने पकडलंय त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट. शेवटचा बॉल निर्धाव टाकला. षटकार आला नसता तर या मॅच मध्ये आणखीन मजा आली असती. आता 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 2 धाबांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. शेवटचे 6 बॉल आणि 2 धाबा. आणि याच दरम्यान एका प्रेक्षकाची स्कूटीची चावी हरवले. ऍक्टिव्हा स्कूटी कोणाला जर मिळाली चावी तर कृपया आमच्या ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. जे प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी आले त्यांची स्कूटीची चावी हरवले. आयवा कॅच पकडणाऱ्या खेळाडूला आपण पारितोषिक देतो. सरप्राईज गिफ्ट आजच्या रात्रीमध्ये जो बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षक कॅच घ्यायला स्टेजवर यायला बक्षिसे आणि एन्जॉय करत असताना कॅच पकडली आणि पारितोषिक त्याने जिंकलं. अभिनंदन आपलं. मॅच देखील पाहिली आणि घरी गेल्यानंतर आता फॅमिली देखील खुश होईल. त्यांना सरप्राईज गिफ्ट देखील मिळालंय. 6 बॉल मध्ये 2 धाबा. RPL मध्ये आपण पाहिला रेकॉर्ड अजय पाटीलच्या नावावरती राहिला. एका षटकामध्ये त्याने 1 रन करून दिले होते. मेडन षटक टाकलं होतं. तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा असंच काय घडेल का. 6 चेंडू आणि 2 धाबा. अपकमिंग टुर्नामेंट गेट मॅक्स विंटेज ट्रॉफी यांच्या संयुक्त विद्यमानाने येणाऱ्या 10 ते 11 मेच्या दरम्यान आणखी एक मोठी स्पर्धा असेल. आयकॉन 2 आयकॉन ग्रामीण संघामध्ये असतील. ऑल इंडिया आयकॉन प्रथम क्रमांक 1 लाख द्वितीय क्रमांक 50. ग्रामीणसाठी देखील मालिकावीर बाईक आणि आयकॉनसाठी देखील मालिकावीर बाईक त्या स्पर्धेमध्ये राहील. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल असेल. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि प्रथम येणाऱ्या 16 संघांना प्रवेश दिला जाईल. मोठी स्पर्धा आहे ज्यामध्ये 2 बाईक असतील. मालिकावीर ग्रामीण मालिकावीर ऑल इंडिया आयकॉन. एकसा कव्हरला फटका फसलाय. संधी होती रनआउटची झेलची देखील गमावली. चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय चाललाय. शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर होते त्यांच्या दिशेने हा फटका. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं म्हणतात. आणि इथे रनआउटची संधी देखील होती पण इथे रनआउट आहे की नाही पाहिलं जाईल. टीव्ही अंपायरकडे मात्र निर्णय गेलाय. चेक केलं जाते. बघा ऑन स्क्रीन सर्वांच्या नजरा लागल्या त्या ठिकाणी. कव्हरचा फिल्डर त्याच्या दिशेने हा फटका होता. चेक केला टीव्ही अंपायर आमचे गणेश बाविस्कर सर ISPL रिटर्न त्यांच्या माध्यमातून चेक केला जाईल. निर्णय काय असेल. निर्णय अगदी क्लोज. रन कंप्लीट झाले तर मात्र बोनकडे संघाच्या खेम्यामध्ये तुम्हाला आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. कारण असं म्हणतात ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. 1 रनचं महत्व किती तुम्हाला आता या ओव्हरमध्ये कळेल शेवटच्या क्षणाला. चेक केलं तर अगदी क्लोज डिसिजन आहे. बघा नेक्स्ट मॅच
भादवड संघ तुम्हाला फिल्डिंगसाठी उतरायचं आहे कारण टॉस झाला त्याने बॅटिंग घेतलेली आहे. त्यामुळे आता नेक्स्ट मॅचसाठी भादवड टीम आपण रेडी राहा. पुढच्या लढतीसाठी चेक केलं जातं अगदी क्लोज हा डिसिजन असेल. DRS नॉट आउट, रन कंप्लीट पंचांनी घोषित केलं त्यामुळे 1 रन मिळाली. आता स्कोर लेवल झालाय, फक्त 1 रन बनवायचे आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 1, 4 चेंडूने 1 चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. विघ्नेशला मात्र हा सामना हलक्यात घेऊन जाणार नाहीये कारण जसजसे डॉट बॉल तसतसा प्रेशर वाढेल. रघुनाथ परदेशी यांनी केलेला कारनामा आपण पाहिला होता रामबाग चषकामध्ये. सलग 4 डॉट बॉल सुनील चावला टाकला, त्याने 1 रन करून दिली नव्हती. व्यावसायिक खेळाडू 3 चेंडू मध्ये आता 1 रनचं समीकरण. प्लेसमेंट चांगली आहे, रनआउटची संधी गमावली आहे आणि इथे मात्र रन कंप्लीट हा सामना जिंकलाय भूमी 11 बोनकोडे संघाने. अभिनंदन, हार्ड लक टीम भालचंद्र स्पोर्ट्स नांदकर. सामनावीर पारितोषिक देण्यासाठी मी भूपेंद्र घर सभाने इन्व्हाइट करतो. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा हिरो सामनावीर हे पारितोषिक जाईल. 8 चेंडू मध्ये 18 धाबा करत 1 ओव्हर मध्ये 2 विकेट घेणारा पार्थ चंदन ठरला या सामन्याचा हिरो. अष्टपैलू खेळाडू पार्थ चंदन. आइए भूपेंद्र गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो.